मंडळी, कुठल्याही सक्तीशिवाय विनोदाच्या सर्व भाषा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचे देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका दवाखान्यामध्ये जिथे आलेले आहेत अरुण कदम. आता त्यांच्या पाठोपाठ तिथे विनोद तर पोहोचणारच ना. बघूया तो कसा पोहोचतोय पुढील प्रहसनातून, आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो, हॅलो पुष्पे. नाही ग, अजून तिकडेच हॉस्पिटल मध्ये आहे. आता ते डबा आणूनच देत नाही तरी मी तरी काय करणार. हा, सुधांशू शाळेत अजून आलेला नाही ना. येस येस सुधांशू, काम कर तू, सगळी तयारी करून ठेव, मी आलोच. सायलेन्स. हॉस्पिटल आहे ना. हॅलो, मला माहिती आहे हॉस्पिटल आहे. आय माय सॉरी, पण त्याने सांगा नाही डबा घेऊन यायला प्लीज. हॅलो, डबा. झालं. औरच डबा. अरे त्यांना कसं कळणार आहे डबा आणायचाय, बनवायचाय का टाकायचाय, कसं कळणार आहे. सायलेन्स. अच्छा, हा ठीक आहे, सायलेन्स सायलेन्स. किती गोड बाल आहे ते. ओ, सुंदर सुंदर बाल आहे. एवढं गोड कोणी असतं का. ओ ग ते, ओ ग. घ्या 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 घ्या, सुंदर आहे बाळ, घ्या. अरे अरे, नको नको, काय घ्या, बाळ घ्या. अरे बाल नकोय म्हणा, बाल नकोय. अरे असं काय करता, किती सुंदर बाळ आहे ते. मला वाटतं आईवर गेलंय बाळ. अरे वा, आई सुंदर आहे काय. काय. या बालाची आई सुंदर आहे काय. बाबा मस्करी करतायत. मस्करी करताय तुम्ही, टेन्शन घेऊ नका. आई एकदम व्यवस्थित आहे बाळाची, आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे त्यांची. हो ना, हल्ली हॉस्पिटल मध्ये नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही हो. नाही, पण आमचा प्रयत्न असतो. Very good. बाकी अभिनंदन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. कशाबद्दल अभिनंदन. बाबा झालात, मुलगी झाली आहे, मुलगी. अरे हे बाल माझं नाही आहे, घ्या घ्या घ्या. हे बाल माझं नाही आहे. अरे काय नालायक माणूस आहे. काय बोलता तुम्ही. आता मुलगी झाली सांगितलं तर तुम्ही नाही 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 बोलताय. अरे काय माणूस आहे रे. ती बाई तिथे आतमध्ये मरण यातनं सोसून बाळाला जन्माला घातलंय तिने, आणि तुम्ही मुलगी झाली म्हणून नाकारताय मुलीला. कुठे फेडशील हे पाप. तुझ्यासारखे नराधम आहेत ना या जगात, म्हणून समाज सुरक्षित नाहीये. अरे थांब वचने, थांब. काय फालतूगिरी चालले मग अरे मी सांगतोय ना, हे बाल माझं नाही आहे. नाहीच आहे हे बाल माझं. बाल हे नाहीच आहे माझं. गप्प बसा. ते नाही काय हाय काय नाही आहे ना, ते थांबवा, आणि जे काय असेल तुमच्या बायकोला सांगा. चला. अरे काय येडी झाली काय, ती बायको माझी नाहीच आहे. ऐका, हे बघा, हे बाल माझं नाही आहे. ती आत आहे ती बायको माझी नाही आहे. या बालाचा माझा काहीच संबंध नाही. मी फक्त डबा घ्यायला आलोय. तुम्ही निकम आहे ना. कोण निकम. तुम्ही मी फक्त अरुण कदम. तो अरुण कदम आहे मी. अरे मला लाज नाही वाटत. बाळ काय हातात घेता लगेच. अरे तुम्ही दिलं, मी म्हणून तर मी घेतलंय. मी बोलतोय नको नको, तरी तुम्ही दिलं. आता बाळाला कसं
खाली सोडायचं. असू दे, आता निकम कोण आहे ते सांगा पण पटकन. मला काय माहिती निकम कोण आहे तर. मग उभं कशाला राहता? अरे मला वाटलं तुम्ही डबा आणला. हा असा दुपट्यात गुंडाळून डबा आणतं का कोणी? ऍक्च्युली काय आहे, ती कडिबिडी तुटली की लोक गप्प बसा आता. का बसा जागेवर? उठलं तर बघा. ओ मॅडम, निकम कुठे आहेत? ओ निकम, कानातलं काढा ते. सॉरी ओ निकम, हे घ्या बाळ तुमचं. ए वसाडे, एवढं सगळं झाल्यावर आता सांगतील हा निकम आहे तो. ए वसाडे, तुझं बाळ आहे ते घे ना. हे घ्या, कॉंग्रॅच्युलेशन. हे घ्या. माझं बाळ आहे. हा मग हाय 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 हाय. किती सुंदर झालेलं आहे. हा मग सुंदर आहे ना, जरा लक्ष ठेवा ना. तुमच्या नादात ह्यांच्या हातात दिलं मी बाळ. मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगी झालीये मुलगी. वा 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 वा. मला पण मुलगीच पाहिजे होती. मुलगी पाहिजे होती ना, मग लक्ष द्या जरा. थँक्यू. मी बाळाला घेऊन आईकडे जाते. अहो मॅडम, हा. माझी आई तर गावाकडे आहे की. ह्या बाळाच्या आईकडे जाते. बरोबर. सॉरी. गपचूप या पटकन. आणि हो, दुसऱ्यांची बाळ घेत फिरू नका हातात. तुम्ही दिले माझ्या हातात, मी घेतलंय का? विचारून केस करत जाय सगळी फालतूगिरी. शी. हॅलो आई, मुलगी झाली मुलगी. अगं जिलेबी. हॅलो, तुम्ही जरी थांबा. हॅलो ते याची मान करत का कशाला गेलं माझ्याकडे बघून? हा बसतो. हॅलो, हा पुष्पे. हा अगं तू नको टेन्शन, तिकडच आहे ना ग हॉस्पिटल मध्ये अजून. अगं सुधांशू घरी यायच्यात मी पोचतो, तू सगळी तयारी करून ठेव. हा ठेव. एक्सक्यूज मी, मला जरा घाई आहे, प्लीज सांगा ना डबा आणायला प्लीज. हॅलो, हा. डबा. झालं आवरेच होत. अरे नीट त्यांना सांगा ना डबा आणा म्हणून. त्यांना कसं करणार आहे? डबा आणायचाय, टाकायचाय का खायचाय म्हणून. सायलेन्स. लवकर जा, रक्ताच्या 3 बाटल्या घेऊन या जा. काय इमर्जन्सी आहे? रक्ताच्या 3 बाटल्या घेऊन या. पेशंट सिरियस आहे. जा. हा आणतो. आपण कुठले रक्त आणू? लाज नाही वाटत मिसेस कारखानीस? तिकडे नवरा मरणाशी झुंज देतोय आणि तुम्हाला नवऱ्याचा ब्लड ग्रुप माहित नाही? अहो, तुम्हाला आगीतनं वाचवण्यासाठी स्वतः आगीत उडी मारली ना त्याने, जीवाची पर्वा न करता. ब्लड ग्रुप माहित नाही नवऱ्याचा मिसेस कारखानीस? कलंक आहे, कलंक. नवरा बायको या पवित्र नात्याला कलंक आहात तुम्ही. नालायक आहात बायको म्हणून. अरे स्टॉप. जयाच्या तोंडाला बोलत चाललाय. मिसेस कारखानीस कुठल्या अँगलने मी दिसतोय? अरे मिसेस कारखानीस मी कुठल्या अँगलने दिसतोय? म्हणजे तुम्ही मिसेस कारखानीस नाही आहात? प्रश्नचिन्ह काढा, पूर्ण विराम लावा तिकडं. मी मिसेस कारखानीस नाही, मी मिस्टर अरुण कदम. आय एम द अरुण कदम. अरे केस बघा ना माझी जरा. हा, मला वाटलं ते आगीत जळाले असतील ते. हिरे अरे कपडे तरी बघा माझ्या. नाही, मला वाटलं ते इमर्जन्सी मध्ये घातलं असेल, काहीतरी मिळालं ते. कुठलं लॉजिक लावते साईज मोठी शहाणी. हा ठीक आहे. तुम्ही नाही आहेत ना अरे मिसेस नाही कारखानीस? मी कारखानीस. मग कुठे आहेत मिसेस कारखानीस? कुठे आहेत? अरे मला काय माहिती मिसेस कारखानीस कुठे आहे ते. ओ मॅडम, कुठे आहेत कारखानीस? कुठे आहेत? या बघा. अरे मग वसाडे हे सगळं होईपर्यंत बघतेच काय करते जाईल तू. सांग ना तिला. ही उगाच मला बोलते ना. सांगा ना त्यांना, सांगा ना. ओ मिसेस कारखानीस, तिकडे तुमचा नवरा तुम्हाला वाचवता मरतोय बघा तिकडे जाऊन. गेले आमचे हे गेले नाही हो, गेले नाही. थांबा थंडी घ्या, तुम्ही आधी झोपेत न उठा. थांबा, तुम्ही मिसेस कारखानीस ना? हा, खूप सिरियस आहे नवरा तुमचा. 3 रक्ताच्या बाटल्या घेऊन या जा. हे कुठून आणू? बाहेर गोटी सोलवाड आहे त्याच्याकडे आहेत. आणते. जा पटकन आणा. हा घेऊन
याच्या असला कुठून येड्या भरले या हॉस्पिटलमध्ये तेच कळत नाही. सायलेन्स. हॉस्पिटल आहे ना? मग या लोकांना पण सांगा, त्या नर्स लोकांना हे हॉस्पिटल आहे त्यांना पण कळू द्या जरा. याच्या आईला. डोळे बघा डोळे. हा पुष्पे, अगं ऐक ना, तू जर सुधांशू आला असेल ना त्याला परत कुठेतरी पाठवूया ना रे, काहीतरी आणायला. तू सगळी तयारी करून ठेव, मी आलो. हॅलो हॅलो प्लीज जरा लवकर घाई आहे, डबा चावा. हॅलो डबा. अरे पूर्ण वाक्य बोला, जीभ झाडणार आहे काय का तुझी? सायलेन्स. एक्सक्यूज मी जा काउंटरला जा, 2 लाख रुपये भरा. जा 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 जा. कशाला? अरे कशाला काय कशाला? अरे तुमचे वडील तिथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आतमध्ये, त्यांचं ऑपरेशन थांबलंय. जा 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 जा. थांबू द्या, मरू द्या इकडे त्याला. मी पैसे भरणारच नाही. चला जा तुम्ही करून. अरे का उलट्या काळजाचा माणूस आहेस का? कोण आहेस? तिथे वडील जीव सोडतायत, दारात उभे आहेत मरणाच्या, आणि तू पैसा 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 करतोयस. अरे मरणाच्या दारात उभे आहे तर त्याला आडवे करा आणि ढकला. मी पैसे भरणार नाही. काय करायचं ते करा तुम्ही. अरे लाज वाटत नाही का रे? नालायक माणसा, नालायक आहेस तू, नालायक. अरे वतारे, हाय मी नालायक. मला जगण्याची लायकीच नाही आहे. मला पैसे भर. जा तुझ्या जा. काय करायचं ते कर तू. अरे कसा माणूस आहेस? लाज नाही वाटत? ह्या दिवसासाठी जन्माला घातलेला का बापानी? अरे माझा बाप नाहीच आहे. तो गलत कसं नाही तुम्हाला लोकांना. मी फक्त डबा घ्यायला आलोय. डबा द्या म्हणजे मी जातोय इकडून. शेळके नाही आहे तुम्ही? कोण शलके? तुझ्या तर आईला ये शलके. तुझ्या आईला शलके. शेळके अहो काय करताय बाहेर तुम्ही? काय झालं? तू कोण आहेस? मी शेळके. मगापासून ही बाई ओरडते शेलके शेलके. असं तिकडे बिड्या काय फुकतोस आहेस? मी सांगते अहो शेळके काय करताय तुम्ही? हे ऑपरेशन थांबलं आतमध्ये बाबांचं. जा पैसे घेऊन या, काउंटरला द्या. ऐका सिस्टर, मी त्याचीच व्यवस्था करायला गेलो होतो. मला अजून 1-2 तास द्या ना, मी काहीतरी करतो सिस्टर प्लीज. शेळके इमर्जन्सी. अरे कसली इमर्जन्सी? पैसे कमवायचे की जीव वाचवायची? एवढाच असेल ना तर तुम्ही भरता का मग पैसे? अरे येरी झाली का? मी कशाला बोलू? माझा काय संबंध? सारखे उठून पुढे कशाला येत आहे? अरे माझा डबा डबाला जाऊ द्या ना यार. डॉक्टर काय झालं माझ्या बाबाला? बाबा आहेत की गेले सांगा डॉक्टर. अरे वसाड्या, सगळे लोक येतात ते गेले म्हणून कशाला विचारता? या हॉस्पिटल तुम्ही कशाला आणतो हॉस्पिटल मध्ये माणसांना? जगायला का मरायला? तसं नाही डॉक्टर साहेब, वाचवा त्याला. मी डॉक्टर नाही ना. मी डॉक्टर आहे. शेळके ते डॉक्टर नाही आहेत. कुठल्या अँगलने दिसतोय डॉक्टर? मी डॉक्टर आहे. डब्बा घ्या तुमचा. थँक्यू. ओ शेळके पटकन जा, पैशाची व्यवस्था करा तुम्ही. हा पुष्पे डबा भेटला. मी निघतो. सुधांशू आला, केक पण कापला. अरे मला सरप्राईज द्यायचा होता ना. चला यार. बरं ठीक आहे, ठेव फोन आता. टिटॅनस. हा काय झालं? मला इंजेक्शन का दिले? बोंद्रे ना तुम्ही? अरे कुठला बोंद्रे? मी कोण रे? अरे अरुण कदम आहे ना. बोंद्रे कुठला? काय हिरे झाले का तुम्ही लोकांनी? याच्या आला तुम्ही बोंद्रे नाहीये का? मग पैसे काढा, इंजेक्शनचे पैसे. पैसे नाही माझ्याकडे. ते काही टाकलं तर परत काढून घ्या. ते कसं काढणार? अरे येडे झाले का? हिच्या आला भिक्कार हॉस्पिटल मध्ये मी आलो. पुढच्या टायमाला डबा आणतो.
पण परत इकडे घ्यायला येत नाही तुमच्या त्या आईला. पैसे का ना ओ बोंद्रे बोंद्रे जोरदार टाळ्या. Hilarious and energetic performance. खूप धमाल आणलीत. वा वा वा, मजा आ गया. ऐकूया तुमचा मॅडनेस आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाद दा? अरुण थकायला झालंय तुझ्या एनर्जीमुळे. म्हणजे मी देवाला अशी विनंती करीन की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जायची वेळ त्यांनी माझ्यावर कधीच आणू नये, पण मल्टी स्पेशालिटी ॲक्टरला भेटायची वेळ माझ्यावर वारंवार यायला हवी. येस सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही यू आर द ग्रेटेस्ट मॅन. म्हणजे तुम्हाला इतकं वरदान आहे वरच्याचं की त्याचा लख प्रकाश आमच्यावरती कायम पडतो आणि आम्ही त्याच्यात न्हावून निघतो. थँक्यू सो मच. फार मजा करता तुम्ही, फार मजा आणता. आज पण आणलीत आणि तुमच्या सगळ्यांची साथ तेवढीच भक्कम होती. मृणाल, व्हेरी नाईस. मला तुझं प्रेझेन्स आणि तू आज जे काही सादर केलंस ते खूप आवडलं. तुला पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. कॉन्सेप्ट छान होती, वेगळी होती आणि खूप कमी लोक आहेत हं, की ह्या ॲक्टरला धरून मी स्क्रिप्ट लिहिणार. त्यातले तुम्ही आहात अरुण दादा आणि तुम्ही कायमच राहाल. हॅरी, मस्त मजा आली. व्हेरी नाईस. वा 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 वा, धमाकेदार परफॉर्मन्स. अँड नाव सायलेन्स. चला. थँक्यू. मंडळी, आता इथे होणार आहे एका रिक्षाचं उद्घाटन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रपेट अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. चल ग मम्मी, चला ना लवकर हो आई. पाय उचल ग मम्मी. आई हा उचल. आई डोक्याला धरतं का कोणी आई? चल चल मम्मी. चल ना मम्मी. खुर्ची टाक, खुर्ची टाक. अगं मम्मी, टाकी जरा पाय उचलून ग. अशी फरकडत फरकडत चालशील तर केव्हा पोचायचो आपण? नाही तर काय. तरी मी सांगत होते आपण येऊन इथे पूजा करूया. आईंना व्हिडिओ कॉलवर दाखवू. आईनी सोफ्यात बसल्या बसल्या बघितलं असतं. नाही नाही, माझ्या पोराने एवढी मोठी नवीन रिक्षा घेतली, मी का सोप्यात बसून बघू येणार इथं. हा, येणार येणार येणार. हा, येणार येणार. आले आले आले. हा, लय वेळ लागला तरी चालेल, पण मी जाणार. लय वेळ लागला तर म्हणजे हे म्हणजे बरं आहे, तुम्ही हळूहळू चालान आणि पोचो पर्यंत नवीन रिक्षा जुनी झाली मग काय करा. ताई, कशाला असं बोलता हो आईंना? इथे नवीन रिक्षा आहे आपली, ती बघण्यासाठी आपण इकडनं रिक्षा करून जाऊया. रिक्षा अशी घाले ना बुक्की. पहिला नो हसताय काय, बोला त्यांना काहीतरी. हा, हा. मम्मी, मस्ती आली होय ग तुला? तुला काय माझ्या आईला बोलतीस होय ग? आय, तू चाल बिंदास. 2 वर्ष चालत राहिली तरी चालल. तू चालत राहा. तू चाल पुढे. तुला गाड्या भीती कशाची? मारतोयस काय? नाही नाही येणा बिना झाला का काय? 2 वर्ष चालेल काय? एवढी हळूहळू चालतोय मी. तसं नव्ह. तू माझी बाजू घेतो का, चेष्टा करतोस रे? अगं बाजूच घेतोय तुझी. काय ग, 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. थांबा जरा. आई आई कशाला? आई इथे रिक्षा आहे ना, टाका ना 4 पावलं पटापटा टाका ना. अहो ऐक, असं काय करता तुम्ही? इथं 10 पावलं टाकायला एवढ्या धापा लागत्यात. तिथं मामांजी 10 एकर ऊसाला केवढं पाणी घालतात माहितीये का? बया, मला तर टेन्शन आलंय. कायच? मामांजी मुंबईला आले तर मग कसं करती ना आई? नाही 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 नाही
की नाही मग इकडे ये. काय आई इकडे ये. अहो, मी फक्त म्हणलं कसं करतील मार उडाला मारायला लागली बस इकडे मम्मी. आई बस 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 ते आलं का नाही मग तिथलं ना मग कुठं जाईन मग कळणार पण नाही मग बस. आई ना आधी येऊ तर दे इथं हा. आई सावकाश बघितलं का हा. हा मम्मीच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय आहे? आहे. म्हणजे जाऊ दे मम्मी काय काय मम्मी ही आहे आपली नवीन रिक्षा कशी आहे मम्मी? चांगली आहे मस्त आहे लेकरा अशीच मेहनत करत राहा बापा अशीच मेहनत करत राहा एका वर्षात 2 झाल्यात आता 2 वर्षात 4 झाल्या पाहिजे तुझ्या मेहनतीला यश येऊ दे तुझे डॅडी आले असते ना बाबा त्यांना पण लय आनंद झाला असता बघ आई मामांजी आले असते तर त्यांना आनंद झाला असता का तुम्हाला मम्मी पत्राचे चप्पल नवीन रिक्षा आहे ना तुला काय अक्कल आहे का? आता बस. माझी आई आहे ना ती चिपू दे पत्रा चिपून भंगारमध्ये जाऊ. तुला काय करायचे? ए बाबा तू माझी बाजू घेतो का भंकस करतोय मला काही कळलं झालं तुझी बाजूच घेतोय का मम्मी? तू काय बस ना शांत तू सारखं मला काय पण बोलू नको. बायकोचं बैल म्हणती मला. नाही तर काय आहेस तू बायकोचा बैल बैल नाही मी बोका आहे बोका. इथं येतोस का मी मेव करतोय मला वरडत जाऊ नका नाही तर प्रोग्राम कॅन्सल करीन मग प्रोग्राम नका कॅन्सल. कायचा प्रोग्राम नाही कसलं नाही बरं, हे करू अभिनंदन. पूजा करूया पूजेचा चला पूजा कर. नाही पूजा नाही करायची. पूजा का नाही? मम्मी येऊ दे. आता येडा बिडा झाला का मम्मी आली नाही तर आता कुठली मम्मी आणायची आहे? ती माझी आई येते आई हिची मम्मी तुझी मम्मी मग मी कोण मम्मी मी मम्मी हिची मम्मी कोण मम्मी हिची मम्मी कशाला हिता येते माझी आई कशाला येते असं कसं बोलता हो आई माझी आई कशाला हे बरं आहे तुमची आई ती तुमची आई माझी आई कोण आहे कोण आहे? माझी आई काही पेंगवी नाही का माझी आई माझी आई काय अशी चालते का सांगा मला नाही ओ नको रडू माझी जान नको रडू काय जान कोण जान मी याला जान भरतो आणि ती मला पिल्लू भरते. पिल्लू हिच्या आईला कशाला बोलवलं इथं मरायला आई कशाला बोलवलं म्हणजे आणि काय ग आई 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 करतीस लगीन लावताना कुठं खापली होती तुझी आई तेव्हा मीच लावून दिला ना लगीन आईचं टुमणं नाचवती अरे मम्मी जाऊ दे ना आता झालं गेलं तर गंगेला मिळालं ना त्याने आम्हाला स्वीकारलं की नाही मला सांग. आणि 50,000 रुपये दिलेत रिक्षा घेण्यासाठी. हा 50,000. काय हिच्या आईनं तुला 50,000 दिलं 50,000 तुझी आई काय खपली होती नाही तिच्या आईकडे कशाला पैसे मागितलं ह्यांच्याकडनं घेऊन दिले नसते तुला पैसे मी दिले असते. आई आई जाऊ दे ना काय तुम्ही एवढं मनाला लावून घेता सासू आल्या. आलीस तू इथे ठेवते वाढ बघून अगं बाई वनिता ताई नमस्ते आई कशी आहेस ग नमे काय सासूबाई? अरे हा काय सारखं कुठे पाया पडता काल रिक्षा बघायला आणलं तेव्हा पडला 3दा पाया पुरे झालं काय सारखं आपलं काय माझ्या भैया इथं ये भैया आता काय खरं नाही इथं ये माझ्या आधी ही रिक्षा ह्या बाईने बघितली कशी बघितली अरे ती हे ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे ना ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे
मग आम्ही बोललो या खाली रिक्षा बघून जा मग त्या आल्या काल बघितलं होतं आज कशाला खपली इथं अगं बाई असं कसं काल आम्ही फक्त ते कसं कापड वगैरे काढून फोटो वगैरे काढले आता पूजा करायची म्हटल्यावर म्हणजे मुळात जावई बापूंनी सांगितलं पूजा करताना दोन्ही मम्मी पाहिजेत पाहिजे 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 वनिता ताई एवढ्या बारीक झालाय तो काय करता ते काय आज पहिल्यांदा सोप्यापासून दारापर्यंत चालत आल्या तर पातळ झाल्या जरा नाद्या हसतेस काय इकडे पुढे मोडशील ती मागे तुला काय अक्कल आहे का जरा काय बोलतीस माझ्या आईला वरडू नका तू घरी चल तुला धावतो मी आता मग प्रोग्राम कॅन्सल करते मग बघा कायचा प्रोग्राम कायचा अरे प्रोग्राम कायचा नाही नारळ फोडा नारळ पूजेचं सगळं सामान आणलंय तिथे ठेवलंय बघा नारळ द्या आई त्यांचा नको त्यांचा कशाला आपला घे आपला नारळ घे आई आता असं काय करता आई आईच्या घराखाली ना सगळं हारवाला वगैरे असतो त्याच्याकडे सगळं सामान असं मी तिला म्हटलं येता येता घेऊन ये आमची रिक्षा आहे आपल्या घरचा नारळ नको तर कुणाचा पाहिजे दुसऱ्यांचा परकाचं कळत नाही का तुला दुसऱ्याचं म्हणजे काय हो माझ्या पोरीची पण रिक्षा आहे आणि मी काय 50,000 दिलेत वगैरे म्हणून नाही बोलत आहे हा मी म्हणून नाही बोलत आहे तिने काटकसर करून संसार केला ना म्हणून एका वर्षात दुसरी रिक्षा आली आहे आली 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 बाईल्या बुगो बुगो हलव मान तिथं आली कशाला घेतलंस त्यांच्याकडनं पैसे घेतलं नसतं ना मानानं सांगितली असती माझ्या लेकाची रिक्षा आहे किडनी विकायला लागली असती तरी चालली असती पण सासरच्याकडनं पैसे घ्यायचं नाही बोलता जावई बापूंनी एक पैसा मागितला नाही हा माझ्याकडे मी जे आहे ते स्वतःहून दिलं आणि ठीक आहे जावई बापू कसेही असले तरी मेहनती आहेत त्यामुळे कसेही असले म्हणजे अरे मम्मी कसंही सोड ना मेहनती बोलत त्याच्याकडे लक्ष दे ना तू आहेस बैल आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या चेतूवर जीवापाड प्रेम करतात आम्ही केलंय ना आता सगळं मान्य केलंय ना आता का मान्य केलं का मान्य करा उपकार केला आमच्या मान्य करा उपकारच केले मान्य केले पोरगा एक आई साथ देत नसेल तर दुसरी आई आहे चेतूसाठी एक आई साथ देत नाही कोण म्हणलं चेते काय मी कधीच काय माझ्या आईला सांगितलं नाही आई की तुम्ही दिवसभर सोफ्यात बसून असता सगळं काम आमच्या अंगावर पडतं तुम्हाला 15-15 मिनिटांनी खायला लागतं उपवासाच्या दिवशी 5-5 किलो साबुदाणा लागतो मी यातलं काहीच सांगितलं नाही माझ्या आईला बघा रे सुना माहेरी जाऊन सगळं सांगतात आई बद्दल ऐकून घ्या फक्त तुम्ही काही बोलू नका मम्मी डोळ्यातनं पाणी तर येणं कशाला रडती का तू एवढा आनंदाचा क्षण नारळ मी फोडणार मम्मी नारळ मी फोडणार इथं दे माझ्या पोराची मुद्दाम करतायत त्या नारळ आणला माझ्या आईने आणि फोडणार ह्या इतर वेळेला नुसतं उभं राहायचं तर यांचे पाय सुसत आज बरा यांचा उत्साह येतोय आई अगं नारळ नारळ कशाही असल्या तरी तुझ्या सासूबाई आहेत त्या नीट वागायचं आणि मला कधी मोठेपणा हवा असतो का फोडू दे त्यांना नारळ तुम्ही एवढं रिक्षाच्या मागे माझं नाव लिहिलं खूप झालं माझ्यासाठी काय केलंय तुम्हाला माहित नाही रिक्षाच्या मागे बघा रिक्षाच्या माग नावले बघा बघा नाही तिकडे मागे बघा ऐका ना आपण नारळ फोडूया नाव काय नाव लिहिलंय काय नाही नाव काय लिहिलंय भैया तिच्या आईचा आशीर्वाद हित ये तिच्या आईचा आशीर्वाद तुझ्या आईचा आशीर्वाद कमी पडला होता म्हणून तिच्या आईचा आशीर्वाद नाही, मम्मी. 50,000 पडला बाई अगं मम्मी अगं तुझा आशीर्वाद आहेच ना आमच्या पाठीशी त्याला कशाला पाहिजे नारळ घ्या नारळ घ्या नारळ घे फोडा, फोडा. नारळ घे आई उभ्याने फोडा उभे राहा उभ्याने आई उभ्याने येतंय का उभी राहा आई उभे राहा. उभे राहा आई जमतंय का आई एक काम करता का ऐका ना असा कटकन फोडा असं काका फोडू का तुझ्या नाही जमत आहे का वाकायला आणि इथं ते नारळ फोड आणि
पेढे घे पेढे पेढे आणले तिथे पेढे वाटा पेढे पण आणलेस का माझ्या पोरी रिक्षा आहे पेढे द्या उघडते लवकर घ्या विश्वामित्र वॉचमॅन घ्या. मी दिला अहो दिलेला चेतुनी 2 कुठे देता आई बसरा बसा बसा नाही बसा म्हणलं नीट निवान तू लय बोलतीस बरं का आता आता पसरा माझी अहो पसरा बोलती आईला माझ्या. चुकून तू घरी चल तुला जाऊ तुम्ही तू घरी चल तुला मी पण मग प्रोग्राम कॅन्सल करते की नाही बघा तुम्ही. अरे कायचा प्रोग्राम कसला प्रोग्राम आहे हा? कुठला प्रोग्राम आहे कसला नाही. नाही काय नाही कुठला प्रोग्राम नाही काय नाही सांगा लवकर अगं नाही काय नाही आत्ताच्या आत्ता सांगा मम्मी अगं ते काय झालंय काय? आता भैयानं नवीन रिक्षा घेतली ना तर मग म्हणलं मग शनिवार रविवारचं दोघांनी जावं जोड्यानं लोणावळ्याला कशाला असंच आपलं. मग मी पण येते कशाला मला पण बघायचा लोणावळा नको आई पण असं नका ना करू तुम्हाला बघून लोणावळा स्वतः खोपोलीत आला तर कशी बोलती म्हणजे ना तुम्हाला राहतोस हा मम्मी ऐक ना ते काय झालंय डॉक्टरने ऐक ना आम्हाला फक्त दोघांना जायला सांगितलंय. कशाला तुला सगळं सांगायला लागतं का मम्मी तुला कळत नाही का एवढं पण. आम्हाला पण 2 झालेली लेकर कधी बेडरूम मध्ये पण नाही गेलो आहेत मुरडात काय बोलत बसतेस का आता तू गोळ्या काय करतीस चल मस्तपैकी कार्यक्रम झालाय आता दोघं मिळून मस्तपैकी एक रिक्षात राऊंड मारून या. एक फेरी मारा पिल्लू बोल की माझी इच्छा होती की पहिली फेरी आपण माझ्या आई बरोबर मारूया. चला हो चला अगं, पिल्लूची आई मेली का पिल्लूची आई मारणार पहिली फेरी तू मार मीच मारणार पहिली फेरी आई हा काय म्हणलात मी मारणार पहिली फेरी म्हणजे मग रिक्षाने दुसरी फेरी मारायचीच नाही का. तिला हान का जरा हान जरा अगं मम्मी अगं हे बघ त्या रिक्षावाल्यांनी कुणी बसायचं त्यात ती बघून बनवली रिक्षा. बसतोयस तू असं नाही म्हणजे रिक्षाला पण अंदाज नाही अजून आपल्यात कोण येऊन पडणार आहे तेव्हा लांब राही. ना मरण कुठे जमतंय का अगं ऐक ना फोन डेडींना फोन काय या, जमतंय का बघा? फोन लाव डेडींना फोन लाव ऐकायचं नाही. प्याडा जरा हॅलो मामनजी हॅलो हा बेटा नमा कशी आहे बेटा. मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे का. अरे मस्त आहे बेटा. बरं कुठे आहे तुम्ही आता अरे वावरामध्ये आहे बेटा. आणि काय ऊस ऊस काय म्हणतोय ऊस बरं आहे अरे का. काय टराला 7 पेराचा आलाय. जोरदार आहे ऊस एकदम. हो. बरं हो मामांजी ऐका ना मामांजी काय झालं बेटा. या आई ना बिलकुल ऐकती नाही तो आमचं. अरे काय झालं त्या गठुड्याला. मामांजी माझ्या आईनं रिक्षात नाही बसू देतेत. अरे विनबाई आल्या आहेत का. हा मामांजी अरे व्हिडिओ कॉल लाव बर. हॅलो मामांजी हा हॅलो लावला का. लावते लावलं बाळा. लावते थांबा हा केला ऑन केला हा दाखव बर. या बघा नमस्कार 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 अरे काय भारी साडी आहे. अगं बाई थँक्यू बारीक झाल्या का. एवढं कळतं तुम्हाला अगदी 2 किलो उतरलंय फक्त काय ते झालं ना चेहऱ्यावर लगच. अगं बाई तुम्ही पण छान दिसताय हा. काय बाकी ऐ, छान आहे या एकदा वावरामध्ये पार्टी करू. हो आणि यांची तब्येत जरा बरी नसते ना आणला राहू द्या तुम्ही या हो. येऊ आम्ही येऊ अरे तो कावळा हक्कल काय बोल आई काय त्या गठुडीचं चाललंय. इथं दे हॅलो धनी वनी वनी आहे काय ग अगं बावळट आहे का तू. काय झालं तू कुठं रिक्षा मध्ये बसाया जाते. का तुझ्यासाठी ती रिक्षा आहे पण रिक्षासाठी तू बसणं ही शिक्षा आहे.
कसं बोलत आहो आणि तुला बसवून फेरी मारणं ही त्या रिक्षाची परीक्षा आहे. कसं सगळ्यांसमोर का? बिनबाईनं दाखवा. नमस्कार, बर का, मी कविता करायला लागलोय मी. बघू कविता तुम्ही केली होती कविता मस्त, म्हणजे मी उभ्या उभ्या करतो मी. किती छान मस्त होती, आवडली. अरे माझा एक कविता संग्रह आलाय. ओ उसकी तरफ जाना नहीं, उसका कुछ भरोसा. दुसरा एक कविता संग्रह लिहिलेला आहे मी. अजून एक उसमें ऐसा क्या है. छान आहेत नाव, आवडली मला. आणि अजून एक लिहायला घेतलाय मुक्त छंद. हा हाश हुश उसात सळसळ. इकडे दे, इकडे दे. नाव आहेत, आणि आजच्या बार कवीन बाई हा इथं वावरामध्ये जोरदार मला त्याचं प्रकाशन करायचंय. अगं बाई कोणाच्या हस्ते करताय मग? प्राजक्त माळीला फोन लावून राहिलो. हा फोन लावला का मी केदारनाथला आहे, मी इकडं 4 धामला आहे. त्या फोनच त्यांना येळच नाही. अगं बाई मग आता त्या सईत आमनकरांना फोन लावला, हा त्यांची संतुष्टी घेते फोन. त्याला म्हणलं बाई असं असं काम आहे, 5 मिनिटात करते. हिचे 5 मिनिटं होतच नाही. अगं बाई, मला तर वाटलं तुमच्या नावाने कोणीही येईल. काय बोलतात नुसते तोंडावर, येत नाहीत. हित दे. आई का दे ना हित. आईशी बोलतात. ऐका ना धनी, हा बोल. मला हे रिक्षामध्ये बसूच देत नाही. मी तिकडे येते ना, मला उसात सळसळ ऐकायची आहे धनी. ए बावळट टेका, असं 4 चौघात आपल्या बायकोशी बोलतो कोणी. जरा तिकडं कोपऱ्यात ये. कोपऱ्यात ये. ए पोरो, जा तुम्ही रिक्षात बसा. बसायला सांगितलं रिक्षात आपल्याला आई ये बस बस मागे बस. नाही बोला आता. गेले बोला. ठेव फोन. अहो तुम्ही बोलत कोपऱ्यात बोलवाय बोलवणार ना. हो ठेव. अहो असं काय करतात ते पण निघाले. तुम्ही तरी बोला. फोन. बोला ना, बोला ना. आई येतो बरं का? अच्छा. वा 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 भंकस मध्ये खूप मजा आणली. बहारदार परफॉर्मन्स. बघूया ही हास्य रपेट आपल्या हास्य रसिकांना कशी वाटली. प्रसाददा. वा वा, बहारदार, मस्त रंजक होती. संकल्पना आणि सादरीकरण पण फार रंजक होतं. हळूहळू ती सिरीज बाहेर काढून त्यात अजून इंटरेस्टिंग काय करता येईल हा आपल्या मेकर्सचा विचार मला फार भावला आणि तो वर्कही खूप छान पद्धतीने होतोय. वनिता, जगात कितीही अडचणी आल्या तरी कुत्र्याचं शेपूट आणि काय वाटेल ते झालं तरी तुझ्या बेरिंग मधली मान सरळ होऊच शकत नाही. आणि बाकी सगळ्यांचं ॲज युजल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मजा आली. सई. किलर परफॉर्मन्स होता. मामांजींचे कविता संग्रह आणि मामांजींचा इथे असलेला प्रेझेन्स आज जास्त काळ अनुभवायला मिळाला, त्याच्यामुळे खूप मजा आली. नमा थोडीच वाक्य होती पण तुझी मॅजिक आहे आणि ती अर्ध्या वाक्यात पण दिसते आणि ती दिसली. वने आउटस्टँडिंग. तू जी पळालीस ना त्याला आम्हाला 50,000 वन्स मोर द्यावेसे वाटत होते आणि आम्ही दिलेही. मला अजून एका कारणासाठी आपल्या टीमचे खूप अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे. मला असं वाटतं की एखादं प्रॉडक्ट चांगलं व्हायसाठी एक अट्टाहास असतो. तो अट्टाहास आपल्या टीममध्ये आहे आणि त्या सगळ्या बाईक्स त्या अट्टाहासचं प्रतीक आहेत असं मला वाटतं आणि हेच आपल्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. मजा आली. येस येस, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. मंडळी, अप्पांचा अपमान झाला म्हणून एका कवीचा बदला घेण्यासाठी आलेले आहेत काही कार्यकर्ते. चला बघूया हा मानापमानाचा खेळ कसा रंगतोय ते. आई शपथ सांगतो, एवढ्या जोशात आलोय आपण. पण बाई तो साहित्य आहे ना, साहित्यिक हा बाई इथंच राहतो ना. हा इथेच राहतो. आणि तो आपल्या आप्पांना जे काय बोला ते कन्फर्म आहे ना. कन्फर्म आहे बाई, कन्फर्मच आहे. बघ त्याने काय लिहिलंय बघ, वाचायलंय बघ. त्याने कविता केली डायरेक्ट. खाऊन खाऊन उदास नाही, हा 5वी सुद्धा पास नाही, गरिबांचं रक्त पितो याच्यासारखं डास नाही. आता मला सांग, पैसे कोण खातो? आप्पा.
5वी नापास कोण आहे? आप्पा. गरिबांचा रक्त कोण पितो? अरे आप्पा. मग कन्फर्म आहे ना सगळं? मग? आता ठरलं आपण. अँडी फोन काढ आणि डायरेक्ट शिव्या दे. तुझ्या आईची. फोन लावून शिव्या दिल्यास तर त्याला ऐकू जातील. मी विसरतो नेहमी. मामा. हॅलो बिलो सगळं तुझ्या घरी ठेव. काय तू कोण असतील ना तर भाई समोर ये. काय बोलला आपला आप्पाला? काय बोलला आपल्या आप्पाला? ते काय असेल ना तर समोर ये. अरे मी आप्पाच बोलून राहिलो. तुझ्या घरी तुझा आप्पा बोलत असतील किंवा एक टप्पा बोलत असतील, आपल्याला काय करायचंय? हा तू फक्त समोर ये ना. अरे आर्य बिजे करू नको. तू जर आर्य केलं ना तर आम्ही पण कार्य करणार. काय रे? बघितलं ना माझं मेंदू. बोल. अरे तुम्ही बाय ना भोजपुरी KGF. आप्पा बोलून राहिलो. कुठे शेण खात फिरताय रे तुम्ही रे? सोबत आहे तुझ्या ते दोन. आप्पा पाया पडतो. आप्पा पाया पडतो. ठेव फोन. बिंडॉक. आपण फोन केलास. चुकला माझा. ए बंटी तू फोन कर ना त्या कवीला. पण येडाय. हॅलो. हॅलो. अरे शान्या, लपून बसलाय. तुला वाटलं आपण तुला ओळखणार नाही? आपण तुला शोधून काढलाय. हल्ली लय पावसाळ्यात कविता फुटल्यात तुला. अशी कडवी फोडतो ना तू. बघ आता. ए दरवाजा उघड. तुझ्या दरवाजा समोर आलोय. दरवाजा उघड. हॅलो. हॅलो. तुम्ही ओळखता मला? याचं वेगळंच. तुम्ही दारात आलाय माझ्या? आलो आलो. तुझे थँक्यू. थँक्यू. तुम्ही ओळखता मला? थँक्यू. ए भाई हा सॉरी बोलायचं तर थँक्यू बोलतो. आपण पत्ता चुकलो. भाई चल भाई चल. इथनं जा. नाही थांब. नाही चुकलो पत्ता. इकडे बघ. नाही चुकलो पत्ता. अरे हाच तो कवी आहे. मला माहिती आहे ना. अरे याचा डीपी बघितलाय मी. याला ओळखतो मी. सर मी कवी असून ओळखता मला? भाई हे रडू नका. आज माझं कार्य सत्कारणी लागलं सर. आत्या. नाही नाही, नाही ए भाई नाही. ए बाबा येणार काय? सर सर प्लीज बसा सर. सर पाणी प्या. पाणी. सर जेवा. फरसाण आणतो. सर फरसाण तरी खाऊन जा प्लीज. अरे नको. अरे डायरेक्ट बार मधनं आलोय. फरसाण अख्खं तोंडात सांडलंय आमच्या. सर सर प्लीज बसा ना सर. तुम्ही खरंच ओळखता ना मला? सर एक काय मायाची साडी काय? एक छोटी मदत कराल सर? काय सर? सर गॅरेंटर राहा सर. सर गॅरेंटर राहा. मला कोणी लोन देत नाही सर. गॅरेंटर राहा सर. सर प्लीज सर. सर पाया पडतो सर. गॅरेंटर राहा ना सर प्लीज. भाई एक मिनिट भाई थांब. गॅरेंटर म्हणजे काय? माहित नाही. चुकलोय भाई चल. नाही नाही सर. सर प्लीज 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 ऐका ना सर. प्लीज गॅरेंटर सही करा. तुझी सर इकडे सर. आत या प्लीज. आत या. जायचं नाही सर. सर प्लीज सही करा सर. सर तुमचा सिबिल स्कोर काय? सर सर तुमचा सिबिल स्कोर काय सर? कुणाची मॅच आहे? हा स्कोर काय विचारतो? मॅचच नाही. नाही सर. माहित नाही. स्कोर म्हणजे तो स्कोर नाही सर. सिबिल सिबिल. सर मला ना लोन काढायचं आहे सर 40 लाखाचं. MHJ बँकेतून सर. पण मला लोन नाही मिळत सर. मी कलाकार आहे ना. मग सर आमची आयटीआर किती स्ट्रॉंग असली तरी बँक आम्हाला लोन देत नाही. कलाकारांना लोन देत नाही सर. कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो. या वाक्याने ना आयुष्याचे वांदे केलेत सर. लय वांदे केलेत सर. लय वांदे केलेत सर. शान्या ये आत्मचरित्राला स्टेपलर मार आणि आतमध्ये ठेव. इथं आम्ही कशासाठी आलो? स्टोरी कशी पाहिजे माहितीये काय? आम्ही येणार, तुला घाबरवणार, तू घाबरणार, मग तू माफी मागणार. आईला उलटी स्टोरी चालली आहे सगळी. सर 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 एक मिनिट सर. सर मी माफी कशासाठी मागायची? अरे येडायस काय तू भाई? येडायस काय तू? काय सर? असा काय हा? त्या दिवशी तिकडे ते कमी सुमन होता बघ. कवी संमेलन. तिकडे तू होता ना भाई? हा मी होतो सर. तिथं होता ना? मी कविता केली ते तू आमच्या आप्पानं लय घाण घाण कविता केली. 4 चौकात सगळा इतरीचा खवडा केला आमच्या आप्पांचा. आम्ही काय येड आहे का इथे? लवकर लवकर आमच्या पप्पांना मम्मी दे. काय देऊ? अरे गच्ची द्या टप्पा दे. हा म्हणजे टाकीची पप्पी घे. अरे सर सर
आप्पाची माफी माग. आप्पाची माफी. तुला हे करायचंय Yes, sir. पण सर मला एक प्रश्न आहे सर, मला कळत नाही मी काय अपमान केलेला आहे. कारण काय झालं, मी होतो त्या दिवशी कवी संमेलनात, मी कविता सादर केली. पण मी काय करतो सर, मी ना प्रातिनिधिक स्वरूपात कविता सादर करतो सर. आता तात्कालीन समकालीन विषयांना अनुसरून जे घडतंय अवतीभवती त्याला अनुसरूनच मी कविता सादर करतो. आणि त्या कवी संमेलनात सुद्धा मी माझं काव्यपुष्प त्याच पद्धतीने अर्पण केलं होतं सर. ऐका तात्कालीन समकालीन काय ते बोलतो काय कळत नाही बाबा. तू त्याला कविता ऐकू नये बाबा, कविता ऐकू तू काय बोलला, तू काय बोलला? माझी कविता आहे. हा, तुझीच कविता आहे. काय काय बोलला तू? बोललोय? खाऊन खाऊन उदास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण खात ते आप्पा. हा, 5वी सुद्धा पास नाही. आम्हाला माहित नाही काय मतदार संघात कोण अडाणी आहे ते. आप्पा गरिबांचा रक्त पितो याच्यासारखा डास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण रक्त पिऊन बेवडा झालाय तो आप्पा. माफी माग. सर पण मी यात आप्पांचं नाव कुठेच नाही घेतलंय. तुम्ही स्वभाव वैशिष्ट्य ऐकून फक्त पात्र ठरवलेलं आहे. मी काहीच नाही बोललो सर. सर मी तेच सांगतोय, मी इन जनरल कविता सादर केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की काय झालेलं आहे, आपण अशिक्षितपणा डोक्यावर मिरवतो आणि विद्वत्ता पायदळीत उडवतो. यात आपल्या समाजाचं नुकसान आहे सर. ए शान्या, ये तुम्हाला कळतंय काय? आलो ना तेव्हा वरच्यावर इज्जत काढवता, आता खोलवर जाऊन इज्जत काढतोय. हे साहिल साहिल तू लिहितो ना ते काहीतरी साहित्यिक. हा तेच. ए तू जास्त समजावत बसू नको रे, तू फक्त माफी माग. सर मी माफी मागायला तयार आहे सर. सही करा ना सर, एक गॅरेंटर पाहिजे सर. सर मी कवी आहे, मला नाही मिळत लोन सर. प्लीज मला एक सही सर, प्लीज गॅरेंटर सर, प्लीज सर. मला फक्त ना मला लोन हवंय सर. मी माफी मागेन, मला लोन मिळालं पाहिजे सर. एक गॅरेंटर पाहिजे सर. प्लीज काहीतरी करा ना, मित्रासारखे वाटतंय म्हणून बोलतो प्लीज. अरे तुझा पर्सनल मॅटर ना भाई, आमचा काय संबंध काय याशी. मग मी काय आलोय फक्त माफी माग, आम्ही जातो. आम्हाला कशाला सांगतोय भाई, तुझ्या मित्रांना सांग ना भाई तू. आमचा काय आहे इथे. मित्रांची ITR फाईल नाही झाली ना सर अजून. माझे 2-4 मित्र कवीच आहेत, त्यांचं कायच नाही होत आहे मला माहिती आहे सर. सर तुमची ITR आहे. ITR एक मिनिट भाई, ITR म्हणजे काय. भाई मला फक्त NTR माहिती. सर 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 इकडे इकडे सर, इकडे सर, इकडे ना सर, इकडे सर. NTR नाही सर, ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स. ओके ओके. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, आपल्या उत्पन्नाच्या आधारावर एक आपल्याला कागद. ऐका, कागद कागद. तर आपल्या उत्पन्नाच्या आधारावर आपल्याला हा कागद दिला जातो. सर तुमची ITR आहे का सर? तुमचा जॉब सॅलरी आहे का सर? सॅलरी किती? सॅलरी किती आहे सर तुमची? तुमकुआ पगार. अच्छा तनख्वाह. मग हे असं तुमकुआ का, हे बंगाली शाळेत शिकलेत का? काय? हे बंगाली शाळेत शिकलेत? नाही तो उर्दू शाळेच्या बाहेर नाही जायचा. अच्छा. पण सर पगार किती आहे तुमचा? अरे कुठे पगार बिगार, आम्ही आप्पांचे कार्यकर्ते. दिवसाला 3 वडापाव आणि फुकट चाय मिळतो आम्हाला. हा. म्हणजे मोर्चा असेल ना तर 500 रुपये, आणि दुसऱ्याच्या मोर्चात जाऊन दंगल करायची असेल ना तर डायरेक्ट 2000 रुपये. अरे सक्ती प्रदर्शन करायचं असेल ना तर डायरेक्ट 2500 रुपये ना माणसं गोळा करायचे. 500, 2000 आणि 2500 रुपयात काम करता सर? हे सोन्याचं आहे. जत्रेत घेतलं 15 रुपयाला. घासून भाई काय नाही हात. सर मग तुमचं भागतं कसं सर? वाटतं. आणि मग जेवणाचं कसं करता? अरे भाई बोललो ना आता, आप्पा आपल्याला 3 टाइम वडापाव देतात आणि फुकट चाय पण देतात त्याच्यावर. 3 वेळेच्या वडापावसाठी तुम्ही इमान आणि आयुष्य विकलंय आणि याचा अभिमान आहे. आयला कार्यकर्त्यांची अवस्था कलाकारांपेक्षा बेकार आहे. आपला मध्ये मध्ये थोडी इज्जत का तू काय रे? तू ना माझी सारा नको घेऊस. फक्त सॉरी बोल, आम्ही तुझा व्हिडिओ शूट करतो, आम्हाला घरी जाऊ दे ना बाबा. सर मी तुमची काय सर, मी तुमच्या आप्पांची काय सर, मी देशाची माफी मागायला तयार आहे. सही करा सर, सही करा प्लीज सर. प्लीज एकदा मला गॅरंटर पाहिजे सर. मला गॅरंटर सर. मला 40 लाखाचा लोन पाहिजे सर. मला गॅरंटर नाही मिळालं सर. मला प्लीज द्या ना सर. सर प्लीज सर. सर तुम्ही आप्पांचे कार्यकर्ते ना, आपण विचारा ना गॅरंटर राहतील काय, लोन देतील का विचारा. लोन दे, आपण लय मोठे शाणे आहेत ना, आपण लय मोठे आहेत शाणे आहेत ना, त्यांना विचारा ते देतील का. फोन का प्लीज. येस गॅरंटर मिळाला. आमचे अप्पा. हॅलो हॅलो अप्पा. हा
बंटी बोलतोय अप्पा. हा बोल ना. ते कवीच्या घरी आलो होतो. बर मग बेकार मारलाय, सगळं फोडलंय, काय उरलं नाही त्याचं एकदम. फक्त त्याने एक अट मारली आपल्याकडे. काय त्याला 40 लाखाच्या लोनसाठी गॅरंटर हवाय. तुम्ही राहाल काय? हा बरोबर, यावरनं कळलं नाही राहणार. म्हणजे मी काय म्हणतो, आपल्या बँकेतनं लोन द्याल का तुम्ही? अरे मुंगूस तोंड्या, तुम्ही रात्री भलते लाडात येता रे. काल मरायला गेले तिथे, कायला करताय रिकामे धंदे? आप्पा तुमच्यावर त्याने कविता केली ना ती. काय केली? ही कविता एकदम तावा वाचून दाखवतो डायरेक्ट. डेंजर आहे आप्पा, डेंजर आहे. एकदम danger आहे. खाऊन खाऊन उदास नाही, हा 5वी सुद्धा पास नाही, गरीबाचं रक्त पितो याच्यासारखा डास नाही. टॉप टू बॉटम आप्पा तुम्ही आहे. अरे तुन बाय ना चगेल बान्या, अरे कडू दोतऱ्या, याच्यात आप्पा हे नाव कुठे आहे रे? आप्पा या नावाचा उल्लेख पण नाही त्याच्यात. तुम्ही स्वतःहून बोंबलून बोंबलून लोकांना सांगितलं ना तर लोक त्याच नजरेने बघतील. मग अरे व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या हे जे काय साहित्यिक कलाकार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं रे. ना त्यांना रिप्लाय देऊन काय फुटेज मिळणार आहे बरं आपल्याला? कायला मारायला गेले तिथे? बरोबर. आणि इलेक्शनचा टाइम आहे, आपण सगळ्यांनी शांत आणि अहिंसक राहायचं असं दाखवायचं असतं ना. माझ्यासोबत राहून मग काय डोंबलाचं राजकारण शिकले तुम्ही? अरे ज्याला कोणी लोन देत नाही त्याच्या घरात माझे कार्यकर्ते गेले, केवढी बदनामी करता रे. दे फोन, दे फोन, दे त्याच्याकडे. प्रेम आहे सगळं. हॅलो, हा सर बोला. अरे आम्ही कसले सर हो, तुम्ही सर ना. अहो नाही सर, मला लोन पाहिजे होतं, नाही, सर. नाही, हे बघा काय ऐका ना, करते ते बाकी तब्येत बिब्येत कशी आहे तुमची? सर ठीक मस्त, आहे ना? फक्त काय झालं तुमचे काही अडचण आली सांगा मला. हा सर, हा, तुमच्या घरात दंडुका आहे का? हा सर. दंडुका नाही सर, दंडुका नाहीये सर, पण हे झाडू सदृश्य काहीतरी आहे. मग घ्या आणि त्याच्याने निब्बर ठोका या तिघांना. अरे एवढ्या रात्री तुमच्या एवढे मोठे कलाकार त्यांच्या घरात घुसले, त्यांना काय अक्कल आहे का? ना हे बघा, त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो बरं का. हा, बरं, काय, बरं, मनाने निर्मळ आहेत ते, अच्छा. पण तरी पण ठोका त्यांना जरा. ओके ओके आप्पा, ओके. बाकी निवडून आल्यावर बघूच मग. हो हा, हा चला. येस येस सर, एक मिनिट. ते आप्पा म्हणाले मला हे कागदपत्र द्या म्हणाले. क्या बात है, डोळ्यात अंजन घालणारा परफॉर्मन्स होता. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा? छान, चांगली होती संकल्पना, बोलकी होती, विषय चांगला होता आणि ही कॉम्बिनेशन इंटरेस्टिंग आहे. कवीच्या घरात 3 कार्यकर्ते आणि गुंड, ही कल्पनाच खूप रंजक आहे आणि मस्त मस्त परफॉर्म केलं तुम्ही चौघांनी पण. धन्यवाद. सई. अंतर्मुख करणारा परफॉर्मन्स होता आणि मला एक गोष्ट फार आवडली की MHJच्या यंग शोल्डर्सवरती हा परफॉर्मन्स बेतला होता आणि चौघांनी पण फार सुंदर परफॉर्म केलं. मँडी आउटस्टँडिंग, फार सुंदर टायमिंग, डायलॉग डिलिव्हरी, आवाज तू काय लावला होता, सगळंच अमेझिंग होतं. बने मस्त, श्रमेश मस्त, PP ब्रिलियंट ॲज युजल. श्रमेश, तुझ्यातल्या लेखकाला मला खूप जास्त शाबासकी द्यायचे आणि त्याला मनापासून शुभेच्छा द्यायच्यात. मस्त संकल्पना होती, सचिन मोठे सरांची संकल्पना होती, तू लिहिलं होतंस आणि चौघांनीही ब्रिलियंटली परफॉर्म केलं. मजा आली. येस, व्हेरी वेल सेड सर. येस येस, ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्यू बॉयज. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत ये रे ये रे पैसा 3 या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी संजय दा, आम्हा सगळ्यांना माहिती आहे हा चित्रपट तुमच्यासाठी अतिशय स्पेशल आहे. याविषयी तुमच्याकडून आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. ये रे रे पैसा 3 या पर्टिक्युलर फिल्मबद्दल सांगायचं तर मी एवढंच सांगेन की खूप वर्षापूर्वी मी एक सिनेमा केला होता चेकमेट नावाचा, आणि चेकमेट मीट्स ये रे रे पैसाचा जो कॉमेडी झोन आहे, सो तशा पद्धतीची फिल्म आम्ही बनवायचा प्रयत्न केला आहे. एक वेगळा प्रयत्न आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण एक दिग्दर्शकाचं असतं ना की आता बघा मला हे पण जमतं. सो तशा पद्धतीचा सिनेमा मी करायचा प्रयत्न केला आहे. ये रे रे पैसा जो पहिला भाग होता त्याची पुण्याई आहेच आणि ती ओरिजिनल कास्टिंग पण आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल की ही सगळी कास्टिंग, ते सगळे प्रोड्युसर्स सगळे मिळून आम्ही ये रे रे पैसा 3ची निर्मिती करतोय आणि 18 जुलैला हा सिनेमा रिलीज होतोय. सो संपूर्ण महाराष्ट्राला मला हेच सांगायचं आहे की 18 जुलै हा माझा वाढदिवस असतो.
सो जर तुम्ही माझ्यावर थोडंसं जरी प्रेम करत असाल तर 18 जुलैपासून मी वाढदिवसाच्या गिफ्टची अपेक्षा करतो तुमच्याकडनं. सो प्लीज विश मी मेनी हॅपी रिटर्न्स अँड हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स अँड आय एम वेटिंग फॉर यू. मी तुमची वाट बघतो 18 जुलैपासून सिनेमागृहांमध्ये. क्यूट अपील. हो दॅट्स सो स्वीट. Thank you. खूप शुभेच्छा. नागेश सर, या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी, अनुभवाविषयी काय सांगाल? सगळ्यात आधी मी पहिल्यांदा आलो इथे आणि तुम्ही सगळे इतके टॅलेंटेड आहात. इट्स अ काइंड ऑफ मास्टर क्लास अभिनयाचा, टायमिंगचा. वंडरफुल शो. म्हणजे मला खूप आवडलं सगळंच. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देते. येस. ये रे रे पैसाबद्दल काय सांगू. दादा जसे एक्सायटेड आहेत तसं आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. कारण करताना खूप मजा आली. दादांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलंय आणि प्रेक्षकांनाही खूप मजा येईल असं मला वाटतं. हा सिनेमा खूप चालावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू सो वा मच. वा. तथास्तु तसंच होईल. येस तेजस्विनी, तू काय सांगशील? सर्वप्रथम घरी आल्याचं फिलिंग आलं. तर खूप छान वाटतं नेहमीच या मंचावरती येऊन. आणि ये रे रे पैसा 3 हा आमच्या सगळ्यांसाठीच खूप खास आहे. कारण जवळजवळ 8 वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत, हीच टीम. आणि खूप कमी वेळेला असं होतं की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फ्रँचायझी येतो, म्हणजे तेही 3 पार्ट्समध्ये. आपल्याकडे झालं नाही अशातला भाग नाही, पण आम्ही सुद्धा त्या लीगमध्ये आलो आहोत फ्रँचायझीचा. याचा खूप आनंद आहे. आणि जसं तुम्ही हास्य जत्राची संपूर्ण टीम संपूर्ण महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन करता, तसंच तुमचे सगळे स्ट्रेसेस बाजूला ठेवून 18 जुलैपासून जर का तुम्ही थिएटरमध्ये आलात तर आम्ही सुद्धा त्या निखळ मनोरंजनाच्या रांगेत उभे आहोत तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. इतकंच फक्त सांगेन. तर जरूर या आणि आमच्या चित्रपटाचा आस्वाद घ्या. वा वा वा. सिद्धू, टीजर ट्रेलर पाहिलाय चित्रपटाचा आणि धमाका आणि धमाका आहे फक्त. तू काय सांगशील? मला खूप बरं वाटतं. मी गमतीने म्हणतो या इंडस्ट्रीत बायोपिक स्टार आहेत, रोमॅन्टिक स्टार आहेत किंवा रोमॅन्टिक हिरो आहेत. मी सिक्वल स्टार आहे. मराठी सिनेमातल्या प्रत्येक सिक्वलमध्ये मी असतो. तर ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ये रे रे पैसा 3 मध्ये मी आहे. 1 वर प्रचंड प्रेम केलं गेलं. उमेश कामत, मी, तेजस्विनी, संजय नार्वेकर सर, जयंत वाडकर सर, त्याच्यानंतर नागेश भोसले सर, विशाखा सुभेदार, मीरा जगन्नाथ वनिता आणि ह्या मंचावरचा मी एक फॅमिली मेंबर आहे. तशीच या मंचाची एक आमची फॅमिली मेंबर, ह्या मंचाची फॅमिली मेंबर वनिता खरातही या सिनेमात आहे. मला वाटतं ही पॉझिटिव्ह लोकांची एक मजा आहे. आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा इतकी वर्ष मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांचं, फक्त भारतातलं नाही जगभरातल्या मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर ही संजय जाधवची मनोरंजनाची जत्रा आहे. ती त्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करणार आहे. दादाचा वाढदिवस 18 जुलैला आहे. मग मला असं वाटतं की दादानी तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे, ते घ्यायला फक्त थिएटरमध्ये या. 100% मनोरंजन होणार आहे. सो थँक्यू. आणि मला कधी बोलवा, मी आहे, मी इथेच आहे. आणि लव्ह यू ऑल. थँक्यू. सिद्धू. कीप कमिंग Thank you. ब्रो. वनिता खरात, काम करून कसं तुम्हाला कसं वाटलं? कमान वनी. माझ्या हक्काच्या मंचावर ये रे रे पैसा प्रमोट करताना खूप भारी वाटते मला खरं तर. आणि इतक्या सुपरहिट फॅमिलीचा मला भाग होता आला. मला इतक्या प्रेमाने सामावून घेतलं त्याबद्दल थँक्यू. आणि दादांचा बड्डे 18 जुलैला असतो, माझा 19 जुलैला असतो. तर आम्हाला दोघांनाही विश करायला थिएटरमध्ये नक्की या. थँक्यू. खूप शुभेच्छा. आणि पैसा वसूल चित्रपट असणारच आहे, याबद्दल काहीच शंका नाही. सगळ्यांना कळकळीचं आवाहन, 18 जुलै रोजी सगळीकडे हा चित्रपट रिलीज होतोय, नक्की बघा. आणि तुमच्या चित्रपटाचं नावच ये रे रे पैसा आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा आणि पैशांचा भरघोस पाऊस पडू देत, ह्याच तुम्हाला शुभेच्छा, भरभरून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना संपूर्ण टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.